तुम्ही पण कॉक्रोच आहात का? हो, बरोबर ऐकलत. सध्या अख्ख्या देशात एका नव्या राजकीय पक्षाची जोरदार हवा आहे. त्याचं नाव आहे कॉक्रोच जनता पार्टी. काय आहे हा प्रकार सगळं सांगते, पण त्याआधी थोडक्यात आत्ताच फॉलो करा, कारण अशी महत्त्वाची माहिती सर्वात आधी फक्त आम्हीच देतो. तर झालं असं की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काही बेरोजगार तरुण कॉक्रोच सारखे असतात असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. अभिजित डिपके नावाच्या तरुणाने कॉक्रोच जनता पार्टी अर्थात CJP नावाचा व्हर्च्युअल पक्ष स्थापन केला. अवघ्या 72 तासात लाखो तरुणांनी याचे डिजिटल फॉर्म भरले असून मोबाईल फोन हे या पक्षाचं अधिकृत चिन्ह ठरवण्यात आलंय. कॉक्रोच जनता पार्टीच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शूट करण्यात आला तेव्हा सुमारे 7 लाख फॉलोअर्स आले होते. या पक्षाचा जाहीरनामा तर एकदम कडक आणि थेट सिस्टीमला आव्हान देणार आहे. निवृत्तीनंतर न्यायाधीशांना सरकारी पदे मिळणार नाहीत. आमदार खासदारांनी पक्षांतर केलं तर 20 वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी आणि मतदार यादीतून नाव गायब झाल्यास थेट निवडणूक आयुक्तांवर कारवाई होणार. याशिवाय नीट परीक्षा घोटाळ्यातील पीडित विद्यार्थ्यांना पाठिंबा देत चुकीच्या व्यवस्थेवर प्रश्न उठवणे हाच या पक्षाचा मुख्य अजेंडा आहे. नकारात्मक शब्दाला एका मोठ्या लोकशाही चळवळीत बदलल्यामुळेच हा पक्ष सध्या सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय होतोय. काय मग तुमचा या कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा आहे का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही रील आत्ताच सर्वांना शेअर करा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमी म्हणजे थोडक्यात.